भिवंडी शहरात अनधिकृत गॅस साठवणुकीचा मोठा प्रकार उघडकीस आलाय. कामतघर परिसरातील ओसवाल स्कूलजवळ असलेल्या अमिधारा बिल्डिंगच्या पत्राशेड कंपाऊंडमध्ये खाजगी गॅस कंपनी एजिस गॅसच्या नावाने मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा साठा करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर नागरी पुरवठा व शिधावाटप संचालनालय तसेच उपनियंत्रण शिधावाटप विभागाच्या परिमंडळ पथकाने ठाणे येथून संयुक्त कारवाई केली. या कारवाई दरम्यान 4 टेम्पोमधून एकूण 330 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले, ज्यामध्ये 56 भरलेले तर 274 रिकामे सिलेंडर असल्याचं समोर आले आहे. हा साठा कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय ठेवण्यात आल्याचा प्राथमिक निष्कर्ष असून संबंधित एजन्सी मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी भरारी पथकाचे अधिकारी भगवान खंडेराव यांनी माहिती दिली आहे. सर काय सांगाल, या ठिकाणी हा जो अनधिकृत गोदाम या ठिकाणी गॅस साठा जो आहे या ठिकाणी पकडण्यात आलेला आहे. किती सिलेंडर या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहेत, घरगुती आणि व्यावसायिक? आज या ठिकाणी माननीय नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा प्रधान कार्यालय तसेच बेल्लाळे सर उपनियंत्रक प्रधान कार्यालय चर्चगेट यांना मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार कामशेत रोड इथे ओसवाल स्कूलच्या बाजूला एक अमितदार म्हणून एक बिल्डिंग आहे, त्याच्या बाजूला एक छोटासा गाळा आहे, खासगी गाळा. त्या गाळ्यामध्ये अनधिकृतपणे सिलेंडरचं साठवणूक केली असल्याची खबर त्यांना प्राप्त झाली. त्याच्या अनुषंगाने त्यांचे माननीय नियंत्रक यांचे पथक आणि माननीय उपनियंत्रक पेशंट काळे यांचे पथक यांनी संयुक्त कारवाई करण्याच्या या ठिकाणी धाड टाकली. या धाडीमध्ये एक कंपाऊंड आढळून आलं आणि त्या कंपाऊंडच्या आतमध्ये 4 गाड्या ज्या आपण आता बघतोय त्या गाड्या आढळून आल्यात आणि त्याच्यामध्ये बरेचसे सिलेंडर म्हणजे व्यावसायिक वापराचे तसेच घरगुती वापराचे सिलेंडर आम्हाला दिसून आले. त्या सिलेंडरची आम्ही सर्व मोजदाद केली. त्याच्यामध्ये एकूण 56 सिलेंडर हे भरलेले होते आणि 274 सिलेंडर हे रिकामे होते. असे एकूण 340 सिलेंडर या ठिकाणी आम्हाला आढळून आलेत.